हाय गाइज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि जस्ट मी बाहेरला सोडायला गेलतो आणि येताना म्हणलं कटिंग पण करावी, थोडीशी केस वाढली होती तर थोडी कटिंग पण करून आलो। व्यवस्थित नाही झालेली तशी आवडते पाहिजे तशी, ठीक आहे काय विषय नाही, नंतर वाढते ते। तर आज आहे ना संध्याकाळी दुपारून निघायचं मला हैदराबादला रिटर्न। गाडी तर आहे व्यवस्थित, तरी पण एकदा पाणी मारून धुणार आहे। आणि सकाळचं काय फक्त एक ब्लॉग एडिट करून अपलोड केलाय। लास्ट 4 दिवस झाले मी ब्लॉगच नाही टाकला कसलाच, तर आज सकाळी एक टाकलाय ना अजून एक एडिट करायला चालू आहे, ठीक आहे। तर तो पण एक टाकेल आणि अजून मग कालचा आणि आजचा असे 2 ब्लॉग राहतात, ते हैदराबादला गेल्यावर टाकेल, अपलोड केलं, ठीक आहे। तर आता तर सकाळी काय नाश्ता वगैरे केलाय, तयारी करायची फक्त, ओके। आणि मंडपाचं सगळं अजून ते सेटअप तसंच आहे, परवा दिवशी कार्यक्रम झालेला, ठीक आहे। ते हळूहळू जायचं, त्या पद्धतीनं जायच्या। आणि गाड्या तिकडे लावल्या त्या, गाड्याच्या समोरून लावल्या त्या। अजून काय कपाट एक तिकडंच आहे बॅक साईडला, ते काय भंगाला टाकायचं म्हणते, झाडे म्हणतात ते दिसतंय, तर ते भंगाला कपाट टाकायचं म्हणते ते। आणि ते डेकोरेशनचं चंद्र आहे ना अर्धा, तो पण तिथंच आहे। त्या डेकोरेशनवाले मागाशी फक्त डेकोरेशनवाला पण आलता आणि मंडपाला पण आलता, त्यांनी फक्त वरचा मंडप भिजला होता मंडप, त्यामुळे काल दिवसभर ठेवलं त्यांनी वाळण म्हणून, पण तो काय वाळला नाही, ते तरी पण काढून घेऊन गेला। आणि डेकोरेशनवाला पण ते त्याचं जे कडाचं ते कापड असतं ना चंद्राचं वगैरे, ते फुलं वगैरे ते घेऊन गेलाय, ओके। आणि माझा सँडल भिजला, दिसतंय का, पावसात भिजला, प्लस ते ठोकळं म्हणजे हे जे घाण झालं नाही समोरचं ते दुसरा पण भिजला, 2 टाइम भिजला ते। तरी मी उडल्यानंतर माझा बूट आहे ना तो भिजू दिला नाही, आतमध्ये ठेवला होता। आणि आमची चंपा पेशी सोडा, हा बूट आहे ना तो पण आतमध्ये ठेवला होता मी, आता जस्ट बाहेर कुरवड्याला चाललो होतो बाहेरला सोडायला, त्यामुळे काढला होता। कायच ब्लॉग एडिट करायला चालू होता आणि मग अशी काय ब्लॉग एडिट करायला चालू आहे, तर मम्मीनं आईने चहा केला, छान चपाती खावं म्हणलं, भूक लागली थोडीशी, कॉम्बिनेशन छान चपाती बेस्ट। कसं ठेवायचं कसं खायचं काय विषय नाही। तर गाइस मी संध्याकाळी 4-5 वाजता निघेल। लास्ट 2 वेळा काय झालं माहितीये का, मी 4 वाजता निघलो होतो, याच्या अगोदर 2 वेळा गेलो ना, त्यातल्या फर्स्ट टाइम मी 4 वाजता निघालो होतो, तर मी हैदराबादमध्ये 11:30 पोहोचलो होतो। त्यावेळेस पण काय ते मला सिटीमध्ये दिसलं ना ट्रॅफिक लागलं होतं 10 वाजता, काय 10-10:30ला, तर मला उशीर झाला, 11:30 वाजले होते। आणि नंतर मी 4 वाजता सेकंड टाइम म्हणजे लास्ट टाइम तेव्हा हलणार होतो ना, तर त्यावेळेस 5ला हल्लो होतो मी, 4ला रेडी झालो, थोडं घरी बोलत थोडं हे ते गप्पा मारत मला 5 वाजता कधी कळलं नाही, 5 वाजता हल्लो होतो। आणि त्यावेळेस मी कधी 12:30 वाजले होते मला, म्हणजे 1 तास उशीर झाला, 12:30 वाजले होते। आणि तेव्हा पण ट्रॅफिक लागलं होतं, त्यावेळेस पण काय ते सण होता, बहुतेक संक्रांत काहीतरी असं सण होता, तर त्या टायमाला पण ट्रॅफिक लागलं होतं आणि वारकावदान पण होतं, असं 2 गोष्टी होत्या, त्यामुळे तेव्हा पण थोडं लेट झालं होतं। तर आज बघू 3 ते 4च्या दरम्यान मी हलेन असं नियोजन चालू आहे माझं। अजून टाइम आहे भरपूर, आताशी फक्त 11:40 झाले त्या, आता बलमस 12 झाले म्हणायचं, 1, 2, 3, 4 म्हणजे अजून 4 तासाने हलायचं। मला बॅग वगैरे आवरायला 1 तास भरपूर झाला, आता मी आराम करणार आहे, एवढा एक ब्लॉग आहे ना तेवढा एडिट करणार आहे, अपलोड करणार आहे, अपलोडला टाकणार आहे आणि आराम करणार आहे। आराम म्हणजे जेवण करून झोपेल, थोडं मोबाईल वगैरे बघत बसेल आणि नंतर मग हैदराबादला निघेल 4 वाजता, 4च्या अगोदरच निघेल, ठीक आहे। तर काय 4च्या अगोदर का, तर मला संध्याकाळी 6च्या अगोदर आहे ना उदगीरच्या पुढे जायचं मला, कारण उदगीरपर्यंत रस्ता चांगला नाहीये, उदगीरनंतर असा हायवे आहे ना स्मूथ, काय विषय नाही। एकदा जर 100-110 क्रूज केलं ना
तर आरामशीर 3 तासात कव्हर होतं रस्ता हैदराबाद पर्यंत. आणि तिथून मग हैदराबाद मध्ये जायला 1 तास 1.5 तास 1 तास धरायचं. ते 40-50 किलोमीटर आहे. कारण ट्रॅफिक असतं ना, ट्रॅफिक वगैरे असतं ना, तर सिटी एरिया आहे, तर तिथून थोडं हळू जावं लागतं मला. आणि इथं फक्त इथून सोलापूर किंवा उदगीर पर्यंत थोडं स्लो होतंय आणि मधला अंतर कव्हर होतंय मला फुल हायवे असतं म्हणून. तेवढं सिटीमध्ये तेवढं अंतर टाइम लागतो. समजलं काय विषय, मला काय म्हणायचं ते. असा विषय आहे. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ना गाईज, कुठं ट्रॅफिक लागतंय किंवा कुठं रस्ता चांगला आहे, हे जर त्या महिन्याला जर एक चक्कर झाली ना तर समजून जाते काय विषय ना. माझ्या 3 महिन्यात भरपूर चक्र झाले. 2-3 वेळा जाऊन आलो मी. गेल्या वेळेस काय त्या सुट्टी आलो 5 दिवस. आणि जेव्हा गाडी केव्हा घेऊन येतो मी, जेव्हा माझ्याकडे 5 दिवसाच्या वर सुट्टी असेल ना तेव्हाच गाडी घेऊन येतो ना. तर गाडी घेऊन येतो मी. लास्ट सॅटर्डेला आलेलो आहे गावाकडे. म्हणजे सॅटर्डेला पहाटे निघलो होतो. शुक्रवारी माझं ड्युटी संपली ना, तर सॅटर्डेला पहाटे निघलो होतो 4 वाजता. 10ला पोहोचलो होतो. तर 6 तासात मी कव्हर अप केलं. मॉर्निंग राईड इज नेक्स्ट लेवल राईड. ओके, 1 नंबर लागते म्हणजे स्मूथपणे चालते, ट्रॅफिक नसतं, मूड फ्रेश असतो. आणि मी पहाटे जेवण करून निघलो होतो मस्त नाही का, असं फ्रेश वाटत होतं राईड करताना. तर असा विषय आहे. चहा झाला माझा, मी जेवण होतो. तर गाय लाईट गेली. गाडी धुवा लागलो होतो, जस्ट पाणी मारलं आणि लाईटच गेली. मग आता तर 2 वाजले. त्या अजून येईल, टाइम आहे भरपूर. आली तर एकदा पाणी मारून क्लीन करून घेतो बस फक्त. आता काय गाडी काय एवढी घाण नाहीये, पण तरी पण मला एकदा पाणी मारून घ्यावं. कूल पडन का, ऊन पण होतं जास्त त्यामुळे थोडं गार पडन गाडी. आता नाही अजून 2-3 तासांनी निघायचे, फक्त 2 झाले. फक्त कुठं तो वड्याच्या रस्त्याला लागत करत खराब बसाय मग ती 2-3 बसाय नाही करून वड्याच्या वस्तीवर ना. बांधली ना बॅग नाही, बॅग पॅक केला. 4:15 झाले ते. निघायचं आता घरला. घाम्या लागला मला हेल्मेटमुळं. वारं नाही सध्या, तर किती चांगलं दिसतं, इथनं व्यवस्थित दिसते. ठीक आहे. गाडी पण लुटलेली आहे, काही विषय नाही. त्याच्यात काय ऑइल पण केलं त्याला चेनीला. काहीच घरून आलो होतो ना 4:30ला आलो होतो. 150 किलोमीटर थांबले. 7 जवळजवळ किती 7 वाजले तर 7 वाजले तर. आणि एका ठिकाणी चहा प्यायला थांबलो होतो. जागा तिथं अजून फुल होती म्हणून असं पाठीमागे थांबलो होतो. आता जास्त झाले. एक चहा पिलोय, अजून 1-2 पेन मग निघणार इथे. कारण डोकं जर झाले. आणि गाईच रस्ता एवढा खराब होता ना कुठं सोलापूरच्या पुढं. आणि त्या नळदुर्ग पशी रस्त्याचं काम चालू आहे ना, तर असं विषय झाला की एकदम मोठा खड्डा आला. मी डायरेक्ट 80-90 नव्हतो आणि एकदम मोठा खड्डा आला. ब्रेक मारला पण गाडी नाही आवडली, डायरेक्ट खड्ड्यात गेली. गाडीला काय नाही झालं, जोरात साधळी गाडी जोरात साधळी. तिथे एक विषय झाला. नंतर मग तिथून काय दुसरा काय विषय नाही झाला. एका ठिकाणी कुठतरी ऍक्सिडेंट झाला. ट्रक आहे ना डिव्हायडर चाललेला आहे डायरेक्ट. एक टायर झालाय, गाडी फास्ट नाही म्हणून. असा एक विषय आहे. ओके, तर एवढं 2 विषय झाले. तर 150 किलोमीटर मध्ये अजून इथून 250 किलोमीटर राहिले. 7 वाजता. ओके, गाडी व्यवस्थित चालते आता सध्या, एकदम स्मूथपणे चालते, काय विषय नाही. चांगला एक चहा सांगितलं होता, अजून एक पण त्याने आणून दिला नाही. बॅग वगैरे अशी ठेवले. गाईज हा दुसरा चहा मीच जाऊन आणला. ते काय आणायला गेले, मीच जाऊन आणला.
काय ढग आलेले आहेत ना, एवढा अंधार आहे ना, भीती वाटत. काय विषय नाही, जाईन मी, पण भीती वाटत नाही का, पूर्ण डार्कनेस आहे पाठीमागं. ढग काय तुम्हाला जाऊ शकत नाही, पाठीमागं ती डार्कनेस दिसते, एवढं प्रत्येक ठिकाणी दिसते. इकडे पण डार्कनेस आहे, सेम डार्कनेस सगळीकडे. एवढा डार्क पडलं ना, अंधार पडलाय ना, भीती वाटायला लागली थोडीशी. काय विषय नाही, इथून एक 50 किलोमीटर कव्हर झालं ना, तिथलं पुढचं अंतर 150 किलोमीटर इझी 1 ते 1.5 तासात कम्प्लीट होते. 2 तास ना तरी पण कम्प्लीट होते. काही विषय अंदाज मी कॅमेऱ्याकडे बघून बोलत नाही जास्त, कारण विचार करून बोलतो. विचार करून बोलायला मला कॅमेऱ्याकडे विचार करायचं म्हणलं तर कॅमेऱ्याकडे बघून विचार करून बोलणं जरा थोडं टफ होतं. बरं ठीक आहे, मी ट्राय करायला. काही माझी गाडी आहे ना, ते तिकडं पाठीमाग गाडी, ही रेड NS आहे ना 125, त्या पाठीमागे दिसतं हेल्मेट. तर गाडी गाईज जवळजवळ ओके. तर गाईज 300 किलोमीटर झाले. 300 अजून इथून हैदराबाद 100 किलोमीटर आहे. जवळजवळ 150 किलोमीटर कव्हर केलं मी 1 तासात. 1 तास नाही, 6 तासात. ठीक आहे. थंडी वाजायला लागली आणि काय विषय माहिती आहे का, थंडी वाजायला लागली आणि मी माझ्या समोरच आहे ऑक्सिजन युनिव्हर्सिटी. समोर आहे ना, ती ऑक्सिजन युनिव्हर्सिटी आहे. ठीक आहे. कोणावर मेसेज आला, रील सेंड केले ग्रुपला, जाऊ दे, काय विषय नाही. तर गाईज माझ्या समोर आहे ना ऑक्सिजन युनिव्हर्सिटी आहे, त्याच्या समोरच मी सोहाना ढाब्याला थांबलो. चहा प्यायला थांबलो, तात्या नाहीये चहावाला. तिथे जाऊन घ्यावं लागेल बहुतेक. तर गाईज चहावाला तर गेलाय त्याच्या आईची. चहा दे सोडून कुठं गेलाय काय, बिस्किट आणलं, बिस्किट खायचं. बिस्किट खातो, भूक पण लागलेलं आहे, पण रूमवर जाऊन जेवण. आत्ता वाजले तर 9:20. जर 9:10 झालो, 11:15, 12:15, मॅक्स 12 पोहोचतोय मी. इथून 2 तास लागते मला. आता इथून पुढे ट्रॅफिक चालू होते, म्हणजे इथून 50 किलोमीटर ओके, तिथून हैदराबाद लागत ना, तसं ट्रॅफिक जास्त होतं. त्यामुळे इतकं आता स्लो जाईल ना, ह्या टायमाला ट्रॅफिक जास्त असते. आता स्लो जाईल ना, 11-12 कमी राहतं ट्रॅफिक. त्यामुळे जरा थोडं लेट गेलं तर चालेल. काय इधर एक है, इधर बीच में गए, no one will watch us. ओके. तर काय निघायचा टाइम झालाय, 9:20 थांबलो होतो, 9:45 वाजले. ठीक आहे. अजून 100 किलोमीटर आहे, 2 तास आहे, 12 वाजतील काय पण. ठीक आहे. आवरतो मी. ओके. तर काय 11:53 झाले, त्याच्या 12 वाजले, ते 7 मिनिटं कमी फक्त. तर 12 वाजता पोहोचलोय मी. आत्ता जस्टच पोहोचलोय. हेल्मेट वगैरे काढले, आता जेवण करतो. ठीक आहे. हा ब्लॉग इथं संपू. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि
सबस्क्राईब करा. बाय.